हॅलो फ्रेंड्स, तर नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे पुणेरी क्वीन कोकणची सून. आणि आज म्हटलं कांदा भजी खायचा मूड झाला, तर म्हटलं एक छोटासा व्हिडिओ बनवूया. त्यामुळे चला तर मग कांदा भजी बनवते. आणि इथे मी 3 कांदे घेतले आहेत कापून मोठे. आणि हे जरासं चण्याचं पीठ आहे, अंदाज नाही माहिती, पण आता जसं लागेल तसं ॲड करणार आहे. आणि थोडंसं 2 स्पून मी तांदळाचं पीठ घालणार आहे, कारण की भजी थोडीशी कुरकुरीत पण होते. तर चला पुढे तयारी करूया. आता मी कांदा कापून घेतला आहे आणि त्यामध्ये मी आता जरासं मीठ घालणार आहे आणि कांदा चांगलं सुटसुटीत करून घेणार आहे. आणि त्याला पाणीने सुटणार आहे चांगलं. ह्यात मी मीठ ॲड केलं आहे आणि आता ह्यात मी चांगलं मिक्स करून घेते ते हळद घालून. ॲक्च्युली कॅमेरा जेव्हा ऑफ असतो तेव्हा खूप काही बोलायचं सुचतं. जेव्हा कॅमेरा ऑन होतो तेव्हा काहीच बोलायचं सुचत नाही, काय बोलायचं काय नाही. तर थोडंसं समजून पण घ्या. तर कांदा चांगला सुटसुटीत करून घेऊया. मीठ लागलंय त्याला. असं जर तुम्ही पीठ ॲड केलं ना, तर ते कांदे हे असेच राहतात पिठाला आणि ते मग एवढं काही चांगलं लागत नाही. त्यामुळे आधी कांद्याला मीठ लावून चोळून घ्या छानपैकी. नंतर मीठ आपल्याला ॲड करायचंच आहे, त्यामुळे मी आता जरासे मीठ घातलं. कांदा छान सुटसुटीत झालाय. मी आता त्याच्यामध्ये थोडासा ओवा टाकते. ओवा हातावर चोळून घेते आधी, छान वास येतो त्याला. थोडंसं ओवा ॲड केलं. आणि कांदा भजी थोडीशी तिखट पाहिजे मला, त्यामुळे मी जरासा आमचा मालवणी मसाला टाकते. छोटा चमचा आहे त्यामुळे अर्धा चमचा टाकते. आणि ह्यात आता मी चण्याचं पीठ आणि तांदळाची पिठी घालणार आहे आणि मीठ नंतर ॲड करणार आहे चाखून करून. आता हे कांद्याला पाणी सुटेपर्यंत हे पीठ चांगलं मळून घेते. तोपर्यंत तेल टाकते. काहीतरी केलं काय मंदिर मध्ये. काय केलं? असंच होतं तिला, असंच होतं. ते बोलत होते यम यम. तू पटकन गेला. कुठे गेला मोंटी? मोंटी आहे ना, बोलू का तिला? नको. तू मोंटीच्या घरी पण जाऊ शकता. मी त्याचं घर कुठे नाही माहित. सांगूया का त्याला तुझं घर कुठे आहे? आता मी ह्यात थोडंसं पाणी टाकणार आहे, लागेल तसं ॲड करते. राधी तसाही करते, काय बोलते.
मिश्रण छान तयार झालंय. आणि आता थोडंसं मीठ ऍड करते, कारण मगाशी मी जरासं घातलं होतं. जरासं मीठ ऍड करते आणि आता भजी सोडूया. तेल पण छान तापलंय. तेल छान तापलंय. आता भजी सोडते. खूप दिवसांनी कांदा भजी केली आहे मी. बऱ्याच दिवसांनी केली नव्हती. आज म्हटलं चला करूया. कांदे पण भरपूर होते घरात, बस कांदा भजी करूया. छोटे छोटे सोडणार आहे, कारण की नाही तर मग ते आतमधून भजी कच्ची राहते. एकदा मी केली होती मोठे मोठे, ते आतमध्ये भजी कच्चीच राहिली होती. त्यामुळे छोटे छोटे सोडणार आहे. भजी चांगले फ्राय होऊन द्यायचे. जर मधीच जर ते तुम्ही काढायला गेलं ते चिटकलेली असणार आणि भजी तुटणार आणि व्यवस्थित होणार नाही. भजी जेव्हा चांगली फ्राय होईल ना, तेव्हा ते आपोआप तेलातून सुटेल ती, नाहीतर मग ती कढईला चिटकलेलीच राहणार भजी. म्हणून भजी जरा चांगली फास्ट गॅसवर चांगली मस्त पैकी फ्राय होऊ द्या आधी. आणि रक्षित आता कांदा भजी खाणार आहे. बाबू खाणार ना? मग काय पाहिजे? चालेल, मग तू नको खाऊ भजी, मी आणि पप्पा खाणार. अजूनपर्यंत भजी नाही झाली व्यवस्थित. भजी छान झाली आहे, कुरकुरीत आणि सुटसुटीत. तेल चांगलं घालून घेतलं.
ह्या बाकीचीही भजी काढून घेते पटपट. मी ताई आहे. काय शोधतोय? काय शोधतोय? फणस पाहिजे? गावचं. नाही ते नाही. चला बाहेर ये. जा बाहेर. बाहेर जा.